सो गाईज वापस वाजलेत 5. आमच्या चाळीत कोण नाही आणि आम्ही परत चाललो आहे आता. आणि पुढं दाखवतो तुम्हाला कुठं चाललो आहे. आणि आवाज खराब आहे कारण तब्येत पण खराब आहे. सो गाईज आपण आलो आहे आता चाळीच्या बाहेर. तुमच्या भावाचा आवाज बदलला आहे कारण आता जरा आपल्याला जोश आला आहे. तुम्ही बघू शकतात. सुम्या भाऊ आपला ड्रायव्हर आहे आणि आपल्यासोबत बंटी भाऊ पण आहे. बंटी भाई काय बोलतंय? हा भाई, आता आपल्याला जायचं आहे डायरेक्ट कुठं? भीमा गोरेगावला जाणार आहे भाई. आणि फुल मजा येणार आहे. आणि मला ह्या कारमध्ये काय सगळ्या कारमध्ये उलट्या होतात म्हणून आम्ही चाकू घेतलाय सोबत. तुम्ही बघू शकता चाकूचं काय काम नाही पण सोबत ठेवायला लागतो. काय आता तुम्ही बघा कारमध्ये आम्ही कशा हरकत्या करतो आणि मी कशा उलट्या करतो ते दाखवणार नाही. पण चला तब तक केले पिसा क्या खाने काय हाजमोले की गोली खाओ. क्या है भाई? क्या चलने का है क्या? खूप साऱ्या इंतजार वेट आणि खूप म्हणजे खूपच थांबल्यानंतर हा व्यक्ती, याचा तोंड दाखवा इकडं. हा व्यक्ती यासाठी आम्ही 1 तास घालवलाय. गाईज तुम्हाला काय म्हणायचंय? दिवसभर झोपलाय. आम्ही रात्री 3 वाजता गाडी घेऊन 2 तास झोप काढली आमच्या दोघांनी. कोणी सांगितलंय गाईज? कोणी सांगितलंय? तुम्ही सांगितलंय का? त्यांनी विचार केला पाहिजे ना. 5 वाजता निघणारी गाडी आता 6 वाजता निघतात. तिथं कधी पोहोचू आम्ही? 3 वाजता तुमचं ढुंगण टेकवलंय ना, त्या गाडी आणण्यासाठी आम्ही 3 वाजता गेलेलो आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी मंडळ आभारी आहे. आणि आता आपण डायरेक्ट सकाळी भेटू. म्हणजे आता अंधार आहे ना गाईज, आता डायरेक्ट सकाळी दाखवतो. आता आम्ही गाणं बिना ऐकणार, फुल एन्जॉय करणार आहेत. काय त्याला फोन लावला का? आम्ही आता जास्त लांब नाही पोहोचलो, थोडा जवळ पोहोचलोय. आणि मला झाल्या 2 वेळा उलट्या. भाऊ लोक आपले ॲडजस्ट पण करतात, काय विषय नाही. आणि हे लोक आपला सामान घेऊन आलेले आहेत. आता आम्ही इथं चाय पिणार आणि थेट तुम्हाला रस्त्यावरती भेटणार. आपली गाडी बघू शकता, झेंडा विंडा फुल रुबाबात बांधलेला आहे. काय माझी हालत खराब झालेली आहे. आपण झेंड्यासोबत बसलेलो आहे, काय विषय नाही. आपण राडा करणार आहे. रस्ता खूप भारी आहे. आता मी तुम्हाला रस्ता दाखवतो, रस्त्याचा नजारा दाखवतो. आपल्यासोबत इथं सुमित भाऊ आहे, सागर आहे, बंटी आहे आणि समोर पूर्ण धोका आहे. काय कोरा दिसतोय तुझा भाऊ, काय विषय नाही. मागून कोरा दिसतील. अरे भाई आपण बघ तू आता झेंडा आपला फडफडतोय भावा आणि पूर्ण धोका आहे. गाणे बिणे वाजवून फुल चमकून राडा घालणार भावा. नुसता धिंगाणा होणार. राडा घालणार आम्ही तिकडे. गाईज आमची गाडीवर बघा तुम्ही, झेंडा डायरेक्ट लागलेला आहे. चालू गाडीमध्ये लागलेला आहे भाई. लय खतरनाक सीन. आता बघूया काय विषय. फिक्स करायला गेले 3 इंजिनियर गेलेले. गए और ये लोग भी रुक गए क्या गाइस? बेचारे को अकेले को इधर काम पे लगा दिया है. ये हमारा रस्सी टूट गया झंडे का. अभी देखते क्या कर रहा है. इधर शूटिंग चालू है आता. विशाल जायची वाट. विशाल दे रे. क्या चीज है भाई? हाँ ले ले भाई. ले भाई टोपा. नल्ला टोपा पहन रहा है. हाँ भाई डायरेक्ट गुड नाईट वाला विषय क्या? अशा टायमाला एवढ्या वेळ गाडी हे असं असतं म्हणून मी ब्लॉग बनवत नाही भाई. शिवाय देतात भाषे पोरं. अरे आम्ही थांबलोय आता. कोणता घाट आहे रे? कोणत्या घाटावर थांबलो भावा? भावा जेटे भावा, कोणत्या घाटावर थांबलो? आपण खंडाळा घाटावर थांबलेलो आहे. बघू शकतात लोकेशन. खतरनाक लोकेशन आहे. खतरनाक काय, आम्ही एकविरेला गेलो तेव्हा पण तीच लोकेशन होती गाईज. आता बघा गाडींचा नजारा तुम्हाला दाखवतो मी. इथं पब्लिक आहे भरपूर. तर नाश्ता पण असतो. आपला सुमित भाऊ साहेबांचं नाव पुसताना धूळ बसली आहे भाई. क्या बोलते भाई लाडले? पूरा गाड़ी खराब रहेगा चलेगा, नाम नहीं खराब होना चाहिए भाई. क्या विषय. हाँ आप देख सकते हो भाई पूरा लोणावळा घाट. काय तिथं ना तिथं घरं आहेत पण त्या धुक्यामुळे दिसत नाही. काय त्याच्या उंच शिखरावर येणारी दिव्य शक्ती, जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही. ही आहे पन्नी ज्याच्यात आपण काम करणार आहेत आणि तो आहे समोर कंटेंट.
हे म्हणजे वरती काहीतरी स्ट्रेंजर थिंग चालू आहे, स्ट्रेंजर थिंग. कोणी सर पाहिलं धन्याचं गाठोड नमन्याला वाटलं तर धन्याचं आपल्याला वाटलं. काय झाला होता हे लोक सोबत असले ना कुठं जायचं म्हणणं करणार, कुठं पण जा उलट्या करणार म्हणजे करणार. हा एक विशाल एक आणि तो बंटी एक, ठीक आहे सारखेच आहेत. गाईज आपण आता निघलोय. पुढचा रस्ता जास्त लांब नाही, मला वाटतं 100 किलोमीटर काहीतरी आहे. आणि 100 किलोमीटर काय काय असणार तुम्हाला सगळं दाखवणार. आणि ऍक्च्युली ना भाई मी चाललोय फर्स्ट टाइम. हे लोक गेले लय वेळा, आपल्याला माहित नाही. मी फर्स्ट टाइम चाललोय, मी एक्सायटेड आहे. पण माझी हालत खराब आहे. विषय कसा आहे, आपल्याला जरा कारमध्ये उलटी होते, कार काय बस काय सगळ्यामध्ये उलटी होते. आपल्याला समजत नाही काय विषय रे भाई. वाघ आहे का आपण? वाघ नाही तर तिकडची गर्दी बघूया आपण आता डायरेक्ट. काय तोपर्यंत थोडाफार रस्ता विस्ता समजो. काहीच इथं बघा सेवा करतात, कसलीच कमी नाही. फुल हायवेवर आम्ही थांबलोय. पण पाणी बिणी घेऊया जरा. अरे पाणी बिणी घेऊया बोललो जरा. थकलोय कधीपासून नाही का. आपलीच पब्लिक आहे. तिथं वाटतं बघा आपण जाऊ शकता आता. काय आता आपण गेलो. या लोकांनी चाय पिली, माझी तर पूर्ण हालत खराब. घेतले थँक्यू दादा जय भीम. तर माझी तर पूर्ण हालत खराब आहे. लोक उलट्या करून वेडा झालोय मी. आणि बाई लोक फुल एन्जॉय करत आहेत. सर बाईला फक्त बाईकच चालते. आम्ही नेक्स्ट बाईकवरच जाऊ. नेक्स्ट टाइम बाईकवरच जाऊ. मी तर नेक्स्ट टाइम बाईकवरच जाणार. कारण मला आता कळलंय की माझी हालत लय खराब होते कारमध्ये. हा या बाईने 2 चाय ढकलल्या इथं धपाधप बघितल्या मी. याने पण कलेची काढली बाहेर. आता बघू आपण पुढचं काय असेल काय सांगू पुढं काय. या केलं ना थोडंसं, पण मला नाही आवडलं म्हणून नाही टाकलं. भीमाच्या संसारी कसाठी पुरं चांगलं. घ्यायचंय का? घ्यायचं सरकारी घरात.
साईडला घ्या. हो घे. हा. भाई एवढ्या प्रेमाने विचारतायत तर खायलाच लागणार. एवढ्या प्रेमाने विचारलं तर खायलाच लागणार भाई, काय विषय नाही. काका गाडीच काच पकडून चालत होता. जातो ना आपण. बोला काका थांबतो. बाबांनी एवढ्या प्रेमाने बोलवलं तर आम्ही तर गेलो. मी तर काय खाल्लंच नाही, माझी पूर्ण वाट लागली यार. हे लोक खात आहेत, तेव्हा कसा खातोय बघा, कसा खातोय बघा. जरा चिडवतोय मला कारण मी खाऊ शकत नाही. भावाला पण बोललो खाऊन घे, तर भाऊ बोलतो परत उलटी होईल खाल्ल्यावर. असं नाही होत ना. अरे खाऊन उलटी होणार आणि नाही खाल्लं तरी उलटी होणार, म्हणून नाही खाऊन उलटी केलेलं बरं वाटतंय मला. कारण खाऊन खूप जास्त तकलीफ होणार ना म्हणत्या वाय, समज ना तू जरा. अभी तो मेन नजारा बाकी है. कॉन्फिडेंस नको हारू भाई. हाँ क्या बोल रहा कॉन्फिडेंस मत हार भाई. भाई 2026 में अपने को बंट्या भाई ने कॉट दिया है, कॉन्फिडेंस मत हारो. यो बघा घाप घूप निसता घाप घूप या दवॅक्स. हा सागर कसं वाटते आता एकदम बरं वाटते. तुला कसं वाटतंय? कोणतरी बोलत होता मला उलटी होत नाही. हा ना, माझं कसं वाटतंय? माझं कसं वाटतंय? आता बिलकुल माझ्यासारखं वाटतंय काय? आता बिलकुल माझ्यासारखं वाटतंय. आता मी समजेल, आता मी वाघ झालोय आणि हे लोक आता शेळी झालेत. आता मला काय होत नाही आणि यांना उलट्या होत आहे. आता पुढे बघूया काय काय होतंय. यो भाई द्यायचं काय काहीच नाही. वाटलं हात आहे खाली, आता दोन वाघ अजून आहेत. हा पोचलोय गाईज आपण. ते जे नाही का 500 लोकांनी 28,000 कापल्याला कसं नाही नाही कसं टर्कन. रे फार फुर करून आता तर आपण किती आहे भाई, नाद करतो काय बघतो का? चारी बाजूला निळ आहे. अरे बाबा नुसता निळा सागर आहे का इथं? निळ सागर आहे. आपल्या गाडीमध्ये आपण इथपर्यंत जाऊ शकतो, इतकी मोठी पार्किंग आहे तितकी. बाकी आता इथं बाईक पार्क आहे सगळीकडं. आणि एक मिनटं तुम्हाला नजारा बाबा, हा नजारा बघा गाईस. पार्किंग येथे पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे आता आपण चाकोट रोड पार्किंग येथे असून विजयस्तंभास अभिवादन करणे. तुम्ही बघितला अशी पार्किंग आहे इथं, खूप मोठी पार्किंग आहे. आईला मी तर नाही बघितली एवढी मोठी, आज फर्स्ट टाइम बघितली. फर्स्ट टाइम आलो आहे आणि जागा पण तशीच आहे. आणि आपला सुमित भाऊ तो बंटी, हा सागर, हा जेटे. आता इथून आम्ही जाणार बस जवळ. ती बस आम्हाला सोडणार विजयस्तंभाजवळ. तर बघूया आपण विजयस्तंभ कसा आहे काय वगैरे मग दाखवून देतो. तोपर्यंत पब्लिक तर आता तर बाबा रस्त्यावर एवढं माहीत नव्हतं पडत, पण गाईज इथं खूप खूप पब्लिक आहे, खूप. बघू शकता तुम्ही हा नजारा तर बघा तुम्ही, हा नजारा तर बघा. अरे भाई साहब गर्दी तर बघ. काय होतं रे ते जेटे? 500 लोकांनी आम्ही 28,000 कापलेत. आता तर आम्ही 14 कोटी आहेत. घरात घुसून घुसून मारू. हो भाई कर ना. ओ गाइस देखो ना गाइस, देखो ना भाई. आज आम्ही लोकांनी घेतलेला आहे गमछा. नमस्कार. जय भीम. जे तुला समजायला समज भाऊ, आपल्याला काय नाही, आपण सेक्युलर आपल्याला सगळं चालतंय काय सगळं.
गाइस यो गाइस खेड़ा गाइस गाइस कुछ ऐसा लुक रहता है अपना भीमा कोरेगांव आने के बाद ये वहाँ घंटा है और देखो ये ढापू अरे हे आम्हाला मस्त जरासा विजय असो पोचलोय आम्ही आता आम्हाला इथून विजयस्तंभ दिसतोय आणि भाई लय मजा आलेली काय या लोकांना माझी तर हालत खराब झालेली आहे मला उलट्या होतात ना यांनी एन्जॉय केलेलं आहे यांनी रस्त्यामध्ये नाश्ता पण केलेला आहे चाय पण पिलेली आहे आणि भाऊनी गॉगल पैसे देऊन घेतले आहे का काहीच बोलायचं नाही आणि तो गमछा कुठे गेला तो पण पैसे देऊन घेतला हा वाला कुठे गेला हां पैसे देऊन घेतला आहे काय बोलायचं नाही भाऊला आपल्या भाऊचा नाद नाही हां ही आहे आपली भीमा नदी बोट पण चालली मस्त क्राऊड पण आहे बोट पण आहे आणि वरती बघा ड्रोन चाललोय नॅचरल ड्रोन आणि फुल बंदोबस्त पूर्ण आहे सिक्युरिटी पण आहे पोलीसवाल्यांना शॉर्ट आउट सलाम आहे त्यांना ते तिथं आहे मी झूम करतो निसर्गाचा ड्रोन होता निसर्गाचा ड्रोन होता मग काय करायचं आता त्याचा तू विचार करत असेल त्याला बुजून खायचं पण ते तुझ्याकडनं होणार नाही कारण मी व्हेजिटेरियन आहे गाईज हा बुजून खाऊ शकतो अरे तुझे भोग आज गाडीमध्ये दिसले मला किती भोग होते तुझे आम्ही खूप चांगले भोग केले काय विषय नाही त्याचे भोग आज बघायला भेटले नला तूने भी तो उल्टी किया भाई एक टाइम भाई मैंने 3 टाइम किया है गाइस अपना गाइस आम्ही पोहोचलो जिथं 28,000 कापले होते ना कसे काय तर काय तिथं खाली गया था 500 का बंडल लेके गए थे सीधी बात नो बकवास गर्दी वाढत आहे पुढे याचा पुरेपूर कंटे कविता कष्टे सर्व अभिवादकांना नम्र विनंती अभिवादन करायचं आहे जयदेव बोलायचं आहे हळूहळू पुढे चालत राहायचं आहे अभिवादकांचे सहर्ष स्वागत आपणा सर्वांना विनंती आहे अभिवादन करा जयदेव बोला सो गाइस तुम्ही बघू शकता इथं किती भीड आहे भीड मध्ये आम्हाला लाईन लागली आहे गाइस आपलं झालं अभिवादन करून सर्व झालेलं आहे पब्लिक बघू शकतात त्याला आपण निश्चित भाई आता पॅकअप होणार आहे आपला पॅकअप आता आपण डायरेक्ट घरी भेटणार काय तब तक केले पीस आउट